ज्यावेळेस दुसऱ्यांवर वाईट वेळ आलेली असते ना, त्यावेळेस आपल्याला त्यांच्या वाईट वेळेची कधीच किंमत कळत नाही, कधीच जाणवत नाही. पण ज्यावेळेस आपल्या स्वतःवर वाईट वेळ येत असते, त्यावेळेस मात्र आपण पूर्ण होरपळून निघतो. त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळते. आणि आज खरंच मी त्या रिअल परिस्थितीतून जात आहे, म्हणून मला प्रत्येक गोष्टीची जाणीव झाली, उणीव भासली, माणसाची किंमत कळली, आपल्या सगळ्या गोष्टी जाणवल्या. त्यातून मी या गोष्टी, आपलं कोण, परक कोण, कोणी साथ दिली, कोण आपल्या वेळेला धावून आले, या सगळ्या काही गोष्टी मी या वाईट वेळेतून माझ्या आलेल्या मी शिकून गेले. पण त्यातून एक मात्र गोष्ट नक्की डोक्यात ठेवली की खरंच आज आपल्या मध्यमवर्गीय लोकांवर अशा वाईट वेळ आल्यानंतर कसा मार्ग काढतो, कसे प्रॉब्लेमला हँडल करायचे, ह्या गोष्टी आपण शिकून जातो. पण त्यातून खरं एक गोष्ट अशी वाटते की एक गोष्ट अशी शिकले की आज मी या गोष्टीतून बाहेर पडत आहे, मी या गोष्टीला सामोरे जाते, फेस केले. पण भविष्य काळामध्ये खरंच अशी वाईट वेळ अशा मध्यमवर्गीय लोक किंवा इतर ज्याला कोणी नसेल, जे बेघर असेल, इतर ठिकाणी कुठंही ज्याला काहीच मदत नसेल, त्यांनी काय केलं असतं. तर मला एकच मनापासून फिलिंग्स आलं की ज्यावेळेस खरंच मी लाईफमध्ये यशस्वी होईल ना, त्यावेळेस ना माझा स्वतःचा सिंहाचा वाटा हा गोरगरिबांसाठी, ज्यांना कोणी नाही, बेघर आहेत, ज्यांच्यावर वाईट वेळ आली, ज्यांना कुठलीही हेल्प होत नाही ना, त्यांच्यासाठी असेल, एवढं लक्षात ठेवा.